बघा, एका पुस्तकाची किंमत 10% कमी केली, पुन्हा पुस्तकाची किंमत अजून 10% कमी केली. आता ते पुस्तक 2187 रुपयास मिळते. तर त्या पुस्तकाची मूळ किंमत किती? प्रश्न सोडवायचा कसा? पर्याय दर्शवले नाहीत. लेकरांनो, पर्यायासह प्रश्न विचारा. लक्ष द्या. प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, पुस्तकाची या मूळ किंमत, उदाहरणार्थ इथं एक्स समजायची. आता गणिताची समीकरण स्वरूप मांडणी कशी? पुस्तकाची किंमत 10% अशी कमी केली. कमी केली म्हणजे काय? वजा करणे. एकंदरीत सूट दिली. 10% कमी. आता हे 10% मांडतात अपूर्णांक स्वरूपात 10/100. याचा अर्थ असा, या 100 वर 10 रुपये कमी म्हणजे 100 वजा 10 बराबर 90. पूर्वी 100 रुपये किंमत असलेली वस्तू आता 10% सुटीनुसार 90 रुपयास. पुस्तकाची किंमत एक्स, इथं गुणिला चिन्ह, पहिली सूट 10% म्हणजे 100ची, वस्तू 90ला, 10% सुटीनुसार. अशा पद्धतीची मांडणी करायची. इथं परत गुणिला आणि 90 छेदस्थानी 100 परत. का तर अजून एकदा 10% पुस्तकाची किंमत कमी केली. लक्ष द्या. आता ते पुस्तक, इथं बराबर चिन्ह लिहा. आता ते पुस्तक 2187 रुपयाला मिळते. समोर हे पुस्तकाची नवीन किंमत. लेकरांनो, इथं या शून्यासाठी हे शून्य, या शून्यासाठी हे शून्य घालवा. हे एक्स आणि 9 यांचा गुणाकार. 9x छेदस्थानी 10 गुणिला 9 छेदस्थानी 10 समोर 2187. दोन अपूर्णांकामध्ये गुणाकार कसा करतात? अंशाचा छेदाचा. 9×9 = 81 आणि सोबत एक्स 10×10 100. लेकरांनो, लक्ष द्या. 2187. 81 एक्सला एकटं करा. 2187 कडे जाताना 100 गुणिला स्वरूपात. लेकरांनो, एक्सला आता एकटं करू. 2187 गुणिला 100 कडे जाताना हे 81 आता भागीला स्वरूपात का मांडावे लागतात? तर एखादी संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात. हे काही बारीक चिरीक नियम पक्के पाठ करून ठेवा. हा भाग जातो लेकरांनो 27 न. एक्स बराबर 27 गुणिला समोर 100 आणि हा गुणाकार 2700 रुपये. ही त्या वस्तूची मूळ किंमत किती यासाठी गृहीत धरलेलं चलपद एक्स आणि एक्सची किंमत मिळाली 2700. पुस्तकाची मूळ किंमत किती? 2700 रुपये. ओके. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.